बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये सर्वस्व जीवन समर्पित करतो. आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. बुद्धगुणांचं वर्णन बघत असताना इतिपिसो भगवा अरहं, भगवा अर्थात भगवान म्हणजे काय हे आपण यापूर्वीच्या देशनेमध्ये बघितलं. अरहं म्हणजे काय, अरहंत कोणाला म्हटलं जातं, या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करत आहात. आणि अरहंत या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी ज्या तथागतांना अवस्थेला प्राप्त करावं लागतं, ज्या 4 अवस्था आणि 4 फळ ज्याला असं म्हटलं आहे, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत अशा प्रकारचे 4 मार्ग आणि 4 फळ, या 4 मार्गाला प्राप्त करणारा मनुष्य अरहंत पदाला प्राप्त होत असतो. आपण श्रोतापन्न म्हणजे काय, सकृतागामी म्हणजे काय आणि अनागामी म्हणजे काय, या 3 अवस्था, 3 अंग आपण बघितले. आज आपण बघणार आहोत अरहंत म्हणजे काय. श्रोतापन्नामध्ये 3 प्रकारचे भवबंध नष्ट होतात: सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श. त्यानंतर अनागामी अवस्थेमध्ये काम, छंद, कामराग आणि पटीक अशा प्रकारचे 2 भवबंधन नष्ट होतात. त्यानंतर अनागामी अवस्थेमध्ये रूपराग, अरूपराग आणि मान अशा प्रकारचे भवबंधन नष्ट होत असतात. ही भवबंधने आपण या पूर्वीच्या देशनेमध्ये बघितलेली आहे. अनागामी अवस्थेमध्ये येणारा मनुष्य किंवा अनागामी अवस्था प्राप्त करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही तो त्या अवस्थेपासून परावृत्त होत नाही, पराभूत होत नाही. तो निश्चितपणे दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो. आणि या अवस्थेमध्ये केवळ 2 भवबंधन त्यांना तोडायचे असतात, ज्यामध्ये उदच्च, ककुच्च अशा प्रकारचं एक भवबंधन आहे आणि 10वं बंधन आहे अविद्या, अर्थात त्याला अज्ञान अशा प्रकारचं म्हटलं जातं. 9वं बंधन उदच्च कुकुच्च म्हणजे आळस त्याला म्हटलं आहे. मानसिक आळस आणि शारीरिक आळस. आळस मनुष्याच्या जीवनामध्ये ज्याला प्रमाद असं म्हटलेलं आहे. भगवंत असे म्हणतात की प्रमाद आपल्या जीवनामध्ये जर असेल किंवा प्रमादाने युक्त मनुष्य जर जीवन जगत असेल तर त्या मनुष्याला कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होत नाही. धम्मपद नावाच्या छोट्याशा ग्रंथामध्ये पमाद वग्गो नावाचा एक वर्ग भगवंताने सांगितलेला आहे. त्यामध्ये प्रमाद मनुष्य कसा असतो, प्रमाद मनुष्यांची लक्षणे कसे असतात,
प्रमाद मनुष्य कशा प्रकारचं जीवन जगत असतो, या सर्व बाबतीमध्ये भगवंताने विश्लेषण केलेलं आहे. प्रमाद कशाचा असतो? प्रमाद कशाचा असतो? प्रमाद कोणत्या गोष्टींचा मनुष्य करत असतो? जर थोडंसं चिंतन मनन जर आपण केलं तर आपण स्वतः या गोष्टींना जाणू शकतो, समजू शकतो. धम्म मार्गामध्ये आचरण करत असताना जर प्रमाद असेल, उदच्च ककुच्च जर मनुष्यांच्या चित्तामध्ये असेल, तर मनुष्य कोणत्याही प्रकारच्या सत्य ज्ञानाला प्राप्त करू शकत नाही. कारण आळस जर असेल, आपल्या साध्या भाषेमध्ये आपण जर आळसी असेल, आळस करत असेल, फक्त धम्म मार्गामध्येच मनुष्य आळसी असतो असं नाही आहे. तर व्यवहारिक आपले दैनंदिन कर्तव्य करत असताना, कर्म करत असताना सुद्धा मनुष्य आळस करत असतो. मग आध्यात्मिक दृष्टिकोनामध्ये आळस केल्यानंतर काय हानी होते, किंवा व्यवहारिक दृष्टिकोनामध्ये आळस केल्यानंतर मनुष्याला काय हानी होत असते? भगवंत असे म्हणतात की आळशी मनुष्यांचे काही लक्षण असतात. आळशी मनुष्यांचे काही लक्षण असतात. जसं की कोणतं सांगा? आज नाही उद्या करणार. आणखी जसं एक उदाहरण असं गृहीत धरा की तुम्हाला आळस आला तर तुम्ही काय करता? म्हणजे आळस आल्यानंतर काय काय करतो आपण? कारण आळस तर सगळ्यालाच येतो, आहे की नाही? आळस म्हणजे एकदम आपला एकदम प्रिय, आळस म्हणजे सगळ्यात जवळचा मित्र आहे. आळस म्हणजे एकदम प्रिय, आपल्याला आवडणारी आहे की. आळस म्हणजे आवडणारी गोष्ट आहे. कलकरी स्वाज असं मन आहे, संत कबीरांचा दोहा आहे. तर भगवंत असे म्हणतात की आळशी मनुष्य प्रत्येक गोष्टीमध्ये चालढकल करत असतो. प्रत्येक गोष्ट तो उद्यावरती नेत असतो की आज काय करायचं आहे ते आपण उद्या करूया. कधी कधी आळशी मनुष्य असा विचार करतो, आता मस्त पाऊस पडत आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय विचार करतो तो? आता मस्त पाऊस पडत आहे, रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे, मस्त वातावरण, एकदम असं आल्हाददायक असं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये घराच्या बाहेर निघणं म्हणजे किती मोठी हानी आहे की नाही? आता या अवस्थेमध्ये घराच्या बाहेर निघणं म्हणजे फार मोठी हानी आहे. हा क्षण, ही वेळ मस्त अंगावरती रजई घेऊन शांतपणे झोपण्याची वेळ आहे. कारण पावसाचं वातावरण छान आहे असा विचार करतो. थंडीमध्ये आळशी मनुष्य असा विचार करतो, अरे आता जरा जास्तच थंडी आहे, आता जरा फारच थंडी आहे. म्हणजे थंडीमध्ये तो थंडीचं निमित्त दाखवतो की आता थंडी आहे, थोड्या वेळानं उठूया, थोड्या वेळानं उठूया, थोड्या वेळानं उठूया. अशा पद्धतीने उन्हामध्ये आता फार ऊन आहे म्हणते, आता काय बाहेर जायला म्हणजे जमत नाही म्हणते, आता फार कडाक्याचं ऊन आहे म्हणते, आता बाहेर काय आपण जाऊ शकत नाही. म्हणजे पावसामध्ये पावसाचं निमित्त सांगतो, थंडीमध्ये थंडीचं निमित्त सांगतो, आणि उन्हामध्ये उन्हाचं निमित्त सांगतो. हे आळशी मनुष्यांचे लक्षण. भगवंत असे म्हणतात की व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आळशी मनुष्य कधीही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत नाही, कधीच तो होत नसतो. मग तो स्त्री असो अथवा पुरुष असो, तो प्रवर्जित असो किंवा साधू संन्यासी असो, कोणताही व्यक्ती या संसारामध्ये प्रमाद करणारा जर असेल, आळस करणारा जर मनुष्य असेल, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही यश संपादन करू शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्याला आपल्या जीवनामध्ये जर यश संपादन करायचं आहे तर उत्साह आपण निर्माण केला पाहिजे. आळसाला पूर्णपणे त्यागलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. जसं वंदनेला येत असताना सुद्धा किंवा धम्मोपदेशन ऐकताना सुद्धा आपल्याला असं वाटतं की जाऊ द्या, आता काय जायचं, आता थोडा उशीर झाला म्हणजे 5 मिनिटाचा उशीर झाला म्हणते, आता जाऊ द्या म्हणते, काय जायची इच्छा होत नाही. ऐक ना, 10 मिनिटाचा उशीर झाला म्हणते, आता झाला असेल म्हणते प्रवचन, आता काय जाण्याला काही अर्थ नाही म्हणते. अर्ध प्रवचन संपला असेल म्हणते, आता काय समजत नाही म्हणते आपल्याला, त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं. म्हणजे कुठलीही गोष्ट समजून घ्या, मनुष्याला जर समजून घ्या ती गोष्ट करायची नसेल, त्याला जर ती गोष्ट टाळायची असेल
तर त्याच्याकडे हजार कारणं असतात. जर तुम्ही त्यांना विचारलं, समजा एखाद्या भगिनीला जर विचारलं, समजा तुमची मैत्रीण चांगली आहे, की का उद्या म्हणजे काल का नाही आली, असं जर तुम्ही विचारलं सहज, किंवा ताई काल का नाही आल्या, एक कारण नाही सांगणार ते, एक कारण बिलकुल सांगणार नाही. तुम्हाला त्याला जोडून 10-12 कारणं सांगतील त्या. मग असं झालं, मग तसं झालं, मग हे झालं, मग ते झालं. म्हणजे कारणाचा पाढा आपल्याकडे किती असतो, संपत नाही. तो आळशी मनुष्यांचं ते विशेष लक्षण असते, त्याच्याकडे कारणाचा साठा असतो, त्याच्याकडे कारण असंख्य असतात. म्हणजे कारणे दाखवा नोटीस आहे की नाही, कारणे दाखवा नोटीस त्यांच्याकडे परफेक्ट असते. का? कारण तो आळशी असतो. आळशी मनुष्य हानी करून घेतो, शरीराची सुद्धा तो हानी करत असतो आणि मनाची सुद्धा तो हानी करत असतो. म्हणजे शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी आळशी मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. म्हणजे शरीर, कारण मन आणि शरीर, मनाचा आळस आणि शरीराचा आळस दोन प्रकारचा आळस आहे. कधी कधी बघा आपलं मन फार उत्साही असते, कधी कधी मन आपलं फार उत्साही असते, परंतु शरीर थकत किंवा शरीर दुखत असेल किंवा थकत असेल किंवा शारीरिक जर कमजोरी असेल, तर मग आपण असं सहज म्हणतो की मनामध्ये तर खूप इच्छा आहे, परंतु शरीर काही साथ देत नाही. कधी कधी असं होते की शरीर आपलं एकदम तंदुरुस्त असते, एकदम बलवान असते, परंतु मन मात्र तयार नसते. आणि मन तयार नसल्यामुळे तिथे सुद्धा मनुष्य कर्म करू शकत नाही. शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये कुशल कर्म करण्यासाठी, पुण्य कर्म करण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की प्रमादाने युक्त जर आपण असेल, म्हणजे आळसाने युक्त जर आपण जीवन असेल, व उत्साही मनुष्याने राहिलं पाहिजे. उठानवतो सत्यमतो सुची कम्मस्स सद्धम्मकारिनो, अशा प्रकारे भगवंताने म्हणतात. उठानवतो म्हणजे उत्साहपूर्वक, उत्साह असला पाहिजे मनुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट करण्यासाठी जर उत्साह असेल, आनंद असेल, तर ती गोष्ट आपण करू शकतो, अन्यथा ती गोष्ट करू शकत नाही. एक उदाहरण म्हणून समजून घ्या, म्हणजे उदाहरण म्हणून समजून घ्या. आता जसं सकाळी मी बाहेर गेलो, अमळनेरला जाऊन आलो, 3 वाजता मी आलो. मी जर असं म्हटलं असतं की आता 3 वाजलेले आहे, जाऊ द्या आता जरा थकलं शरीर, जाऊ द्या आजचं प्रवचन कॅन्सल, प्रमाद जर समजा निर्माण केला असता, तर उत्साहपूर्वक होणारं जे कर्म आहे किंवा त्याद्वारा होणारं जे पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे, तर त्या ठिकाणी मनुष्य तो करू शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्य टाळाटाळ करतो. कोणत्या गोष्टीची टाळाटाळ करतो मनुष्य? दान पुण्य कर्म करण्याची मनुष्य टाळाटाळ करतो. शील पालन करण्यासाठी मनुष्य टाळाटाळ करत असतो. ध्यान मनन चिंतन करण्यासाठी मनुष्य टाळाटाळ करत असतो. अनेक लोकांना असं वाटतं की विहारामध्ये गेल्यानंतर किंवा ध्यान साधनेला गेल्यानंतर तिथे फक्त बसून राहावं लागतं. जर शिबिरामध्ये लोक जातात बघा, तर त्यांना तिथे बसून राहावं लागतं. आणि बसून राहत त्यांना माहीत असते, कारण अगोदर गेलेले जे लोक असतात ते अनुभव सांगतात. आणि ज्या मनुष्याला बसणं आवडत नाही, ज्यांचं चित्त चंचल आहे, म्हणजे त्याला फिरणं आवडते, बाहेर जाणं आवडते, असा मनुष्य एका ठिकाणी बसून कोणत्याही प्रकारचं कर्म करू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की कुशल कर्म करण्यासाठी, पुण्य कर्म करण्यासाठी मनुष्य उत्साहपूर्वक जर जीवन जगत असेल, जसं हजारो गाथा एखादा मनुष्य, भगवंत असे म्हणतात, हजारो गाथा जर तो पाठ करत असेल, परंतु उत्साहपूर्वक पाठ केलेल्या गाथांचं जर तो आचरण करत नसेल, तर त्याचा उपयोग काय आहे? उपयोग नाही आहे. म्हणजे जिवंत मनुष्य जर उत्साही नसेल, आनंदी नसेल, तर भगवंत असे म्हणतात की तो मृत्यू समान आहे. ऐका, तो मृत्यू समान आहे. म्हणजे शरीराने तो जिवंत आहे, परंतु मनाने तो मृत्यूला प्राप्त झालेला आहे. पण उत्साहपूर्वक धम्म मार्गाने जर जीवन जगणारा मनुष्य असेल, तर त्याचा लाभ होत असतो, त्याला हित होते, त्याचं कल्याण होत असते. आणि सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी त्याला त्याचा उत्साह सहाय्यक ठरत असतो. सिद्धार्थ गौतमाने बघा 6 वर्ष तपश्चर्या केली.
6 वर्ष म्हणजे काय साधा कालावधी आहे का, छोटा कालावधी आहे का? एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी 6 वर्षापर्यंत त्यांना प्रयत्न करावे लागले, परिश्रम करावे लागले आणि 6 वर्ष परिश्रम केल्यानंतर सुद्धा त्यांना सम्यक समृद्धीचा लाभ झाला का? नाही झाला. सम्यक समृद्धीचा लाभ त्यांना झाला नाही आणि शेवटी ते विचार करतात की मी ज्या मार्गाने मार्गक्रमण करत आहे हा मार्ग कदाचित चुकीचा तर नसेल, हा मार्ग वेगळा तर नसेल. आणि पुन्हा त्यांना आठवतं की वयाच्या 7व्या वर्षी आपण जांभळाच्या झाडाखाली आनापान सतीची भावना केली होती, कदाचित तो मार्ग तर सुखाचा असेल किंवा दुःखमुक्तीचा असेल. आणि पुन्हा ते असं विचार करतात की शरीराला देहदंड देऊन काही उपयोग होणार नाही. जर आपलं शरीर जर सुदृढ असेल, आपलं शरीर जर बलवान असेल, शरीर जर मजबूत असेल तर आपण कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकतो. पण शरीर जर सुदृढ नसेल, बलवान नसेल आणि शरीर सुदृढ बलवान नसल्यामुळे आपलं चित्त सुद्धा एकाग्र राहत नाही आहे, आपल्या चित्तामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न होत आहेत आणि त्यामुळे आपण हा मार्ग त्यागला पाहिजे. आणि त्यानंतर सुजाता मातेची खीर सेवन करतात. 6 वर्ष प्रयत्न करून सुद्धा, बघा 6 वर्ष प्रयत्न करून सुद्धा सिद्धार्थ गौतमाने असा विचार नाही केला की जाऊ द्या, 6 वर्ष मी प्रयत्न केले, मला काही ज्ञान प्राप्त होत नाही, जाऊ द्या, माझा राजमहाल आहे, हिवाळ्यामध्ये राहण्यासाठी, उन्हाळ्यामध्ये राहण्यासाठी, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी राजपद माझी वाट बघत आहे, मी 6 वर्ष प्रयत्न केले तरी सुद्धा मला काही प्राप्त होत नाही, जाऊ द्या, मी जातो घरी, असं जर ते म्हटले असते तर सम्यक संबुद्ध झाले असते का? नाही. आणि त्यामुळे ते असा विचार करतात, त्यांना थोडंफार नैराश्य वाटते, कारण साहजिकच आहे 6 वर्षापर्यंत एखादा मनुष्य प्रयत्न करतोय आणि त्यांना जर यश संपादन होत नसेल तर साहजिक आहे त्यांच्या मनाला थोडीफार वाईट वाटतं. परंतु निरुत्साहाने त्यांचं मन कधीही भरत नाही. त्यांना नेहमी आशा वाटत असायची की कधी ना कधी आपल्याला एक ना एक दिवस आपल्याला सत्य मार्ग प्राप्त होईल, एक ना एक दिवस आपल्याला तो मार्ग मिळेल. म्हणजे नेहमी आशावादी राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. निरुत्साही होण्यासाठी मनुष्याचं जीवन नाही आहे. कधी कधी बघा, छोटं छोटं एखादं कर्म आपण करतो व्यवहारामध्ये आणि एखादं कर्म आपण जर केलं आणि त्यामध्ये जर आपल्याला अपयश येत असेल तर मनुष्य काय म्हणतो की जाऊ द्या, मी काय आता हे कर्म करत नाही, लगेच मनुष्य सोडून देतो आणि त्याला निरुत्साही तो होतो आणि त्या कर्मापासून तो प्रवृत्त होत असतो. वारंवार 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 एखादी गोष्ट जर आपण आपल्या जीवनामध्ये केली, एक ते हरिवंशन बच्चनचे म्हणजे काव्य आहे बघा, कविता आहे, ऐक ना, म्हणजे कोणती आहे ती, कोशिश करणं वालो की कभी हार नाही होत, ऐक ना, अशा प्रकारची कविता आहे बघा. म्हणजे छोटे छोटे प्राणी जर तुम्ही विचार केला बघा, तर प्राण्याला जर समजा कुठे एखादं यश संपादन करायचं असेल तर ते पुन्हा झाडावर चढतात, पुन्हा खाली पडतात, पुन्हा झाडावर चढतात, पुन्हा खाली पडतात. म्हणजे प्रयत्न सातत्याने जर आपण करत असेल उत्साहपूर्वक, ऐक ना, म्हणजे असं म्हटलं आहे की प्रयत्न केल्यानंतर वाळूपासून सुद्धा तेल निघते, असं काहीतरी एक मन आहे बघा, ऐक ना, ऐक ना, म्हणजे तेल गळते म्हणतात असं म्हणतात ते, आहे की नाही, म्हणजे असं एक मन आहे. खरंच वाळूतून तेल हे निघते का? निघत नाही आहे. पण ती एक उपमा दिलेली आहे, एक दृष्टांत दिला आहे की तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न जर केले तर तुम्हाला यश तुमच्या जीवनामध्ये निश्चितपणे प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा जर आपण यश केलं, प्रमादाला जर आपण दूर सारलं, प्रमाद जर पूर्णपणे आपण नष्ट केला, तर उत्साहपूर्वक एखादं कर्म आपल्या जीवनामध्ये आपण जर करत असेल तर सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश संपादन होते, असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे कर्म करत असताना आपण कधी टाळाटाळ करू नये. कर्म करताना कधीच टाळाटाळ केली नाही पाहिजे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून दान करताना कधी आपण आळस करू नये. आध्यात्मिक दृष्टिकोनातून शील पालन करताना आपण कधीही आळस करू नये. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी जर आपण आनापान सती करत असेल, ध्यान भावना करत असेल तर आपण कधीही टाळाटाळ करू नये. मंगलमैत्रीची भावना करण्याची जर आपल्याला सवय असेल, आपण जर मंगलमैत्री करत असेल, सकाळी सकाळी उठून आपण मंगलमैत्री केली पाहिजे. कारण मंगलमैत्री केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होते, आपलं मन आनंदी होते. मंगलमैत्री कशी करायची?
की माझं मी स्वतःचं, कारण स्वतः सुखी असलं पाहिजे आपण. आणि मैत्री करण्यासाठी स्वतःच जर दुःखी असेल तर मैत्री कसं करेल मनुष्य? त्यामुळे स्वतः पहिले आपल्यावर मैत्री करायचं असतं, की माझं कल्याण हो, माझं स्वतःचं मंगल हो, माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो. मी झाल्यानंतर आपल्या परिवारामध्ये, आपल्या आप्तेष्टामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये भगवंत असे म्हणतात की फक्त एवढ्यावरच मैत्री नाही, तर मग आपल्या शत्रूंवर सुद्धा आपण मैत्री केली पाहिजे. शत्रूवर सुद्धा आपण मैत्री केली पाहिजे. मैत्री करणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. मैत्री करणं साधी आणि सोपी गोष्ट नाही. मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणं खूप सोपं आहे की नाही? मैत्री दिनाच्या शुभेच्छा भरमसाठ आपण देतो, मैत्री दिनाच्या कविता आपण लिहितो, पण जर समजून घ्या त्या मैत्री दिनाच्या खऱ्या शुभेच्छा भगवंताने हजारो वर्ष की नाही मैत्री करण्यासाठी सांगितले आहे. एकमेकांवरती प्रेम करणे, मैत्री करणे, आपुलकी करणे हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. आणि त्यामुळे मैत्री इतरांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये, इतरांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये म्हणजे करुणेचा भाव, एक ना सुखाचा भाव, आनंदाचा भाव निर्माण करणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. ज्यांच्यासोबत आपलं पटतच नाही, ज्यांच्यासोबत आपलं पटतच नाही म्हणजे ग्रहाचे 36च्या 36 गुण मिळालेले आहे, आणि अशा व्यक्तीला जर आपण म्हटलं की त्यांचं मंगल हो असं म्हणू शकतो का मनुष्य? त्यांचं कल्याण हो असं म्हणू शकतो का? म्हणू शकत नाही. ती गोष्ट फार कठीण आहे. भगवंत असे म्हणतात की पाळीव प्राण्यावर तर मैत्री कोणीही करते, ऐक ना. पाळीव प्राण्यावरती जसं मांजर आपण पाळतो, कुत्रा आपण पाळतो, त्यावरती आपण कोणीही मंगल मैत्री करतो, परंतु हिंस्र पशुवर सुद्धा आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. कारण हिंस्र पशुवर जरी तुम्ही मंगल मैत्रीची भावना केली, बघा थायलंडमध्ये टायगर टेम्पल म्हणून आहे, तिथे जिवंत वाघ आहेत. तुम्ही जर टीव्हीवर डिस्कवरीवर जर कधी बघितलं असेल तर तिथे वाघ असतात, ऐका. तिथे चित्या आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, म्हणजे त्या टेम्पलमध्ये. का? कारण सातत्याने सुरुवातीपासून तिथे त्यांचं वास्तव्य असतं. भगवंत जंगलामध्ये राहायचे, भगवंत जंगलामध्ये राहायचे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांसोबत भगवंत राहत असत. नालागिरी नावाच्या हत्तीला जे मद्यधुंद असतो, मद्य प्राशन करून त्याला पाठवलं जातं, पण त्याही नालागिरी हत्तीवरती भगवंत मैत्रीच्या बलाने विजय मिळवत असतात. आणि त्यामुळे मैत्री धर्म जेव्हा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो तर तेव्हा ते कर्म आपण केलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये कुशल कर्म करण्याची, पुण्यकर्म करण्याची इच्छा उत्पन्न होत असते, त्या क्षणी ते कर्म आपण उत्साहपूर्वक केलं पाहिजे. आपण आनंदाने ते कर्म केले पाहिजे. आनंदाने आणि उत्साहाने जर आपण ते कर्म केलं तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. जसं व्यवहारिक दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं, थोडं चिंतन जर केलं तुम्ही, एखाद्या वेळेस जर तुम्हाला कंटाळा आला, तुम्हाला कंटाळा आला, समजून घ्या स्वयंपाक बनवण्याचा तुम्हाला कंटाळा आला, स्वयंपाक बनवण्याचा तुम्हाला कंटाळा आला समजून घ्या, तर त्या दिवशीचा स्वयंपाक आणि ज्या दिवशी तुमचं मन अत्यंत प्रसन्न असते त्या दिवशीचा स्वयंपाक यामध्ये फरक पडतो का नाही? करणारे तुम्हीच आहात, मटेरियल तुमचं तेच आहे, रोज रोज जे जे टाकता तुम्ही तेच असते, तरी सुद्धा मग कधी कधी असं होते, अरे एवढी मोठी चांगली भाजी आज कोण बनली नाही भाजी बरोबर, असं होते का नाही? का होते असं? कारण तिथे उत्साह आपल्या चित्तामध्ये नसतो, तिथे प्रमाद असतो. अगदी छोटी छोटी गोष्ट असेल, छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा जर आपण आळस केला, आपण प्रमाद केला तर ती गोष्ट व्यवस्थित होत नाही जशी पाहिजे आपल्याला तशी. परंतु तीच गोष्ट जर उत्साहपूर्वक आपण केली, आनंदाने केली, प्रसन्नतेने केली तर ती गोष्ट मात्र जशी पाहिजे तशी आपल्याला होत असते. आणि त्यामुळे आळशी मनुष्य त्याला झोप सुद्धा येत नाही. आळशी मनुष्य बघा सुखाने कधी झोपत नाही, त्याला सुखाची झोप सुद्धा येत नाही. तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. आणि त्यामुळे परिश्रम करणारा मनुष्य, मेहनत करणारा मनुष्य, कबाड कष्ट करणारा मनुष्य, दिवसभर जर एखादा मनुष्य, एखादी भगिनी जर कार्य करत असेल, काम करत असेल तर ती शांतपणे झोपते, सुखाने झोपते. का झोपते? कारण तिने शारीरिक परिश्रम केले आहे, तिने शारीरिक मेहनत केलेली आहे, आणि मेहनत केल्यामुळे ती खूप चांगल्या प्रकारे सुखाने झोपत असते. एक बघा, आम्हाला
शाळेमध्ये एक धडा होता, राणीची झोप. तुम्हाला जर आठवत असेल कोणाला तर, आहे की नाही, एक राणीची झोप एक धडा होता ना, आहे की ना. राणीची झोप, राणीला झोपच येत नाही. राजा अनेक प्रकारचे प्रयत्न करते की राणीला झोप आली पाहिजे, येणेकण प्रयत्न करते, औषध देतात, वैद्याला बोलवतात, पण राणीला काय झोपच येत नाही. आणि शेवटी राजा असा विचार करतो की तिला एकदम तिच्या बिछाण्यावरती गुलाबाचे फुलं एकदम पाकळ्या आच्छादल्या जातात, किंवा म्हणजे त्या सुगंधाच्या द्वारा तिला झोप येईल. परंतु तरी सुद्धा झोप येत नाही तिला. सकाळी जेव्हा राजा येतो तर गुलाबाची कळी असते आणि ती कळी दाखवते, बघा ही कळी मला रात्रभर टोचत होती म्हणते, त्यामुळे मला काही झोप येत नाही. राजा परेशान होतो आणि फिरण्यासाठी मग दुसरीकडे जातात असं म्हटलं आहे. तर अचानकपणे त्यांचं जहाज डुबून जाते. राणी फिरायला जाते तर एका छोट्याशा लाकडाच्या आधाराने त्या ठिकाणी ती किनाऱ्याला येत असते. काही दिवस ती राहते बाहेर, दिवसभर परिश्रम केल्यामुळे पाण्यामध्ये ती परिश्रम करते पाण्यामध्ये. मग जिथे जाते एका घरी किनाऱ्याच्या, जेव्हा तिथे जे काही दिलं ते खाते, कारण ती काय सांगत नाही मी राणी आहे म्हणून. आणि जेव्हा असं म्हटलं की चटई तिला दिली जाते तर त्या चटईवरती ती शांत झोपते. जेव्हा राजाला ही गोष्ट कळते, राजा तिला घेऊन येतो आणि मग राजा तिला असं म्हणतो की ही कळी काय तुला टोचत नव्हती, ही कळी तुला टोचत नव्हती, टोचत होता तुझा आळसीपणा. म्हणजे आळसी किंवा प्रमादी मनुष्य जर जीवन जगत असेल तर त्याला मखमलीचं जरी आसन असेल, मखमलीचं आसन जरी त्या मनुष्याला असेल, परंतु मनामध्ये जर प्रमाद असेल किंवा शरीर जर मनुष्याचे प्रमादाने युक्त जर भरलेलं असेल तर त्या ठिकाणी मनुष्य सुखाने सुद्धा झोपू शकत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे प्रमाद हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. धम्म आचरण करताना, धम्म धारण करत असताना, धम्म आचरणामध्ये, धम्म धारण करण्यामध्ये जर मनुष्य आळसीपणा करत असेल तर तो मनुष्य कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे निर्वाणगामी मार्गामध्ये हे सर्वात मोठं कर्म आहे, सर्वात मोठं शत्रू आहे, सर्वात मोठं बंधन आहे, ज्याला आळस असं म्हटलंय, उदुच्च ककुच्च असं म्हटलं आहे. प्रमादाची भावना जर मनुष्याच्या चित्तामध्ये असेल, सातत्याने उत्साहपूर्वक मनुष्याने जीवन जगलं पाहिजे. धम्म आचरण हे एका दिवसाचं नाही आहे. धम्म आचरण हे एका दिवसाचं, 2 दिवसाचं, महिन्याचं, जसं आता वर्षावाच्या कालावधीमध्ये 3 महिन्यामध्ये लोक असा विचार करतात की फार विहार 3 महिन्यामध्ये भरले जातात. गच्च विहारामध्ये लोक येतात, 3 महिन्याचं आचरण करतात आणि वर्षावास संपला का विहार बंद, कोणी वंदना घेत नाही, कोणी विहारात येत नाही बिलकुल. मग 14 एप्रिल असेल, पौर्णिमा असेल, फक्त अशा दिवशी. म्हणजे धम्म आचरण असं ठराविक वेळेमध्ये केलं पाहिजे असं बिलकुलच नाही आहे. धर्म आचरण हे ठराविक वेळेमध्ये केलं पाहिजे असं बिलकुल नाही आहे. धम्म आचरणाचा उत्साह कधीपर्यंत असला पाहिजे, जोपर्यंत आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट होत नाही, आपला राग नष्ट होत नाही, आपला द्वेष नष्ट होत नाही, आपला मोह नष्ट होत नाही, आपला मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या म्हणजे आपल्यामध्ये असणारे जे विकार आहे ते विकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत धम्म आचरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. म्हणजे शेवटच्या क्षणापासून बाबासाहेब उत्साहपूर्वक सांगताना असं म्हणतात, ज्ञानाच्या बाबतीमध्ये, ज्ञान ग्रहण करण्याच्या बाबतीमध्ये, ज्ञान संपादन करताना की ज्ञानाच्या महासागरामध्ये केवळ गुडघ्यापर्यंत मी पोहोचलो आहे. या जगामध्ये अथांग ज्ञान आहे, अथांग ज्ञान आपल्याला संपादन करायचं आहे. अगदी कुशल कर्म करताना, पुण्यकर्म करताना मनुष्याला कधी कधी असं वाटतं किंवा काही लोक असे म्हणतात, जसं एकदा मला एक आई बोलल्या, भंतेजी म्हणे एवढ्या वर्षापासून आम्ही वर्षावास करतो, एवढ्या वर्षापासून आम्ही उपवासशील करतो, एवढ्या वर्षापासून आम्ही धम्म आचरण करतो, मग भंतेजी आम्ही काय श्रोतापन्न वगैरे काय असेल का म्हणे, जसा प्रश्न केला, आम्ही काय श्रोतापन्न वगैरे, म्हटलं आहे मीच नाही म्हटलं श्रोतापन्न, त्याच्यामुळे तुम्ही हा का नाही मला काय माहित नाही. म्हणजे धम्म आचरण केल्यामुळे कधी कधी मनुष्याला असं वाटतं की मला ती अवस्था प्राप्त झालेली आहे काही, परंतु तसं काही नसतं. जो अरहंत कोण आहे आणि अरहंत कोण नाही आहे, श्रोतापन्न कोण आहे, सकृतागामी कोण आहे, अनागामी कोण आहे,
हे फक्त त्या अवस्थेला प्राप्त होणारेच भिक्षू सांगू शकतात की हा श्रोतापन्न आहे, हा सकृतागामी आहे, हा अनागामी आहे. जसं बाबासाहेबांना बोधिसत्व ही उपाधी दिली, म्हणजे त्या परिषदेमध्ये काय सर्वसामान्य भिक्षू थोडे होते की बाबासाहेबांना त्यांनी उपाधी दिली. तर त्या परिषदेमध्ये मार्गलाभी भिक्खू होते. कोणी श्रोतापन्न असू शकते, कोणी सकृतागामी असू शकते, कोणी अनागामी असू शकते, कोणी अरहंत सुद्धा असू शकतात. आणि अशा प्रकारच्या श्रेष्ठ ज्येष्ठ आणि विद्वान भिक्खूंच्या द्वारा बाबासाहेबांच्या कार्याला बघून बाबासाहेबांना बोधिसत्व अशा प्रकारची पदवी त्या ठिकाणी बहाल केली. म्हणजे मनुष्य सातत्याने, आता बोधिसत्व म्हणजे काय सहज झाले का बाबासाहेब? सहज बाबासाहेबांनी बोधिसत्व ही अवस्था प्राप्त केली का? नाही. तर बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये ज्या बोधिसत्वाला असणारे जे सद्गुण आहे किंवा बोधिसत्व अवस्था प्राप्त करण्यासाठी लागणारे जे गुण आहे, ज्याला दान पारमिता असं आपण म्हणतो असतो, तर एवढं मोठं महान कार्य बाबासाहेबांनी या संसारामध्ये केलेलं आहे. म्हणजे जे जे लोक महान कार्य करतात तर त्या कार्याच्या द्वारा त्यांना ती उपाधी प्राप्त होत असते. मग सहज ते जर प्रमादामध्ये असते, आळसामध्ये असते, आज करू उद्या करू असं जर त्याने विचार केला असता, टाळाटाळ त्यांनी जर केली असती, तर त्यांना यश त्यांच्या जीवनामध्ये संपादन झालं असतं का? बिलकुल नाही आहे. त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये अगदी छोटंसं यश जरी असेल किंवा मोठं जरी यश असेल तरी सुद्धा मनुष्य प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं उदाहरण, व्यवहारामध्ये एका क्लासमध्ये 50 विद्यार्थी असतात, एका क्लासमध्ये 50 विद्यार्थी असतात. 50 विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवताना शिक्षक काय भेदभाव करतो का? की समोर बसलेले मुलं आहेत त्यांना काही वेगळं शिकवतो का? मधल्या लोकांना मुलांना वेगळं, पाठीमागच्या मुलांना वेगळं, असं होतं का? असं नाही होत. म्हणजे समान रूपाने शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवतो, परंतु सर्वच मुलं पहिल्याच नंबरने येतात का? किंवा सर्वच मुलं दुसऱ्या नंबरने येतात का? येत नाही. कोणाचा पहिला नंबर येतो, कोणाचा दुसरा नंबर येतो, कोणाचा तिसरा, कोणाचा शेवटून पहिला नंबर येतो, असे नंबर येतात. का होतं असं? शिकवणारे शिक्षक तेच आहे, सिलेबस सुद्धा तेच आहे, पुस्तकं सुद्धा तेच आहे, तरी सुद्धा मात्र त्यांच्या जीवनामध्ये यश संपादन होत नाही. याचा अर्थ असा होतो की पहिल्या नंबरवाल्या विद्यार्थ्यांनी जे परिश्रम केले, जी मेहनत केली, नाही, प्रमादाला नष्ट करून अप्रमादपूर्वक त्याने अभ्यास केला, अभ्यासाच्या अंती तो त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला प्राप्त झाला. म्हणजे उत्साहपूर्वक आणि प्रमादाला सोडून जर आपण कोणत्याही प्रकारचं कर्म जर करत असेल, तर व्यावहारिक दृष्टिकोनातून उदाहरण आहे, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश संपादन करायचं आहे तर सातत्यपूर्ण आपण परिश्रम केले पाहिजे, सातत्यपूर्ण आपण मेहनत केली पाहिजे. एकाएकी मनुष्य कुठल्याही प्रकारच्या यशला संपादन करत नाही. एका स्वतःमध्ये भगवंतांनी सांगितलं, राजा असतो, राजाला युद्ध करायचं असते आणि युद्ध करण्यासाठी राजाला असं वाटतं की आपल्या रथाची चाकं आपण नवी बनवली पाहिजे, जेणेकरून युद्धामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे शत्रूंसोबत युद्ध करू. आणि एका कारागिराकडे जातो चाकं बनवण्याला, रथाची चाकं बनवण्यासाठी, आणि त्या कारागिराला सांगतो की 2 प्रकारची चाकं मला बनवायची आहे, 6 महिन्यानंतर मला युद्धासाठी जायचं आहे, तर 2 चाकं मला चांगल्या प्रकारचे बनवून दे. आणि राजा निघून जातो. 6 महिन्याला 6 दिवस कमी असताना राजा त्या कारागिराकडे येतो आणि त्यांना म्हणतो की मी सांगितलेलं कार्य तू पूर्ण केलं का? तर तो म्हणतो की महाराज क्षमा असावी, 1 चाक मात्र तयार झालेला आहे, 1 चाक तयार झालेला आहे महाराज, मी तुम्हाला अगदी 6 दिवसामध्ये दुसरं चाक तयार करून देतो, आपण बिलकुल चिंता करू नये. मला सांगा, भगवंत असे म्हणतात की 6 महिन्याला 6 दिवस बनवण्यासाठी एका चाकाला लागले आणि दुसरं चाक फक्त 6 दिवसामध्ये बनत आहे, तर दोन्ही समान असतील का? दोन्ही सारखे असतील का? बिलकुल ते सारखे राहणार नाही. कारण ज्या चाकाला 6 महिन्याला 6 दिवस लागले, तर त्या चाकामध्ये असणारे छोटे मोठे जे दोष होते ते पूर्णतः त्याने छोटे मोठे दोष काढून टाकले. ते चाक अत्यंत परिपक्व आहे, ते व्यवस्थित आहे, मजबूत आहे, टिकाऊ आहे,
ते कधीही दगा देणार नाही आहे. परंतु जर 6 दिवसामध्ये जे चाक बनवलं असेल तर त्या चाकामध्ये मात्र असंख्य दोष असू शकतात. असंख्य त्या चाकामध्ये दोष असल्या कारणाने तो दगा सुद्धा देऊ शकते, ते चाक मोडू सुद्धा शकते किंवा ते चाक गती सुद्धा घेऊ शकणार नाही. अगदी तशाच प्रकारे धम्म आचरणामध्ये भगवंत असे म्हणतात की आपण एका दिवसाचं आचरण केलं, 2 दिवसाचं आचरण केलं, 3 दिवसाचं आचरण केलं आणि आचरण आपण सोडून दिलं, असा जर आपण विचार करत असेल तर आपल्या जीवनामध्ये सुखाची अवस्था कशी प्राप्त होणार आहे? जोपर्यंत आपल्यामध्ये असणारा राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करत नाही, तोपर्यंत धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. आयुष्यभर धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. आणि अरहंत पदाला प्राप्त झालं म्हणजे धम्माचं आचरण सोडून द्यायचं असंही आहे का? बिलकुल नाही आहे. एकदा मिलिंद प्रश्नामध्ये भगवंत राजा मिलिंद भंते नागसेनला प्रश्न करतो की भंते, भगवंत तर आता पूर्णतः दुःखमुक्त झालेले आहे, त्यांनी सर्व तृष्णेवर विजय मिळवला आहे, रागाला, द्वेषाला, मोहाला, विकारांना पूर्णपणे नष्ट केला आहे, तरी सुद्धा तुम्ही असं म्हणता की भगवंत समाधीमध्ये आहे. तरी सुद्धा तुम्ही असं म्हणता भगवंत समाधीमध्ये आहे. मग ज्या समाधीच्या द्वारा भगवंताने निर्वाण पदाला प्राप्त केलं, सम्यक संबुद्धीला प्राप्त केलं, मग आता काय समाधी करण्याची गरज आहे? त्यांना जे काही करायचं होतं ते तर त्यांनी केलेलं आहे, मग आता त्यांना समाधी लावण्याची काय गरज आहे? म्हणते भगवंत म्हणजे वायफळ तर समाधी लावत नाहीत. मग ते जर समाधी लावत असतील तर समजून घ्या असं ते अरहंत झाले नसतील, ते दुःखमुक्त झाले नसतील एक बाजूने, आणि जर समजा ते दुःखमुक्त झालेले असतील तर दुसऱ्या बाजूने तो असं म्हणतो की मग त्यांची समाधी ही वायफळ आहे. मेंढक प्रश्न म्हणतात, एकाच मध्ये 2 प्रश्न. कारण समाधी भगवंत जर अरहंत असते, दुःखमुक्त असते तर त्यांना समाधी लावण्याची गरज नाही, आणि त्या समाधी लावतात याचा अर्थ त्यांना काहीतरी करणं आधी शिल्लक आहे, बाकी आहे. तर भंते सांगतात की असं नाही आहे. भगवंताला सम्यक संबुद्धी प्राप्त झाली, भगवंत सम्यक संबुद्ध आहेत, दुःखमुक्त आहेत, परंतु तरी सुद्धा भगवंत ज्या सुखाची प्रशंसा करतात, कारण समाधीमध्ये राहणे, त्या सुखामध्ये पुन्हा पुन्हा राहणे हे मनुष्याला आवडत असते. आणि भगवंत सुद्धा त्यांनी ज्या सुखाचा अनुभव घेतला, ज्या सुखाला त्यांनी प्राप्त केलं, तर त्या सुखामध्ये पुन्हा पुन्हा भगवंत येत असतात. म्हणजे त्या सुखाची अनुभूती पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ते घेत असतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये कुशल कर्म, पुण्यकर्म जेव्हा जेव्हा आपण करत असतो तेव्हा तेव्हा आपल्या जीवनामध्ये असा मनुष्याने कधी विचार करू नये की हे मी कर्म केलेलं आहे आणि आता कर्म करणं मी थांबवतो. जसं समजून घ्या, एखादा शेतकरी आहे, एखाद्या शेतकऱ्याने परिश्रम केले, मेहनत केली आणि परिश्रम करून, मेहनत करून आपलं पूर्ण जे धान्यांचं कोठार आहे, धान्यांचं कोठार त्यांनी पूर्णपणे भरून टाकलं, आणि तो असा विचार करेल की आता मला काही परिश्रम करण्याची गरज नाही आहे. रोज तो त्यातून धान्य काढेल, आपल्या परिवारासाठी कुणाला द्यायचं असेल तर त्याच धान्य कोठारात तो धान्य काढेल आणि असा विचार करेल की मला काही परिश्रम करण्याची गरज नाही आहे, कारण माझं धान्याचं कोठार आता भरलेलं आहे. सांगा, ते धान्याचं कोठार जशाच्या तसं राहील का? जर रोज त्यातलं तो थोडं 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 जर काढत असेल आणि परिश्रम काहीच करत नाही, मेहनत काहीच करत नाही, कारण तो विचार करतो की मी धान्याचं कोठार पूर्णपणे भरलेलं आहे, तर ते एक दिवस असा येईल भरलेलं धान्याचं कोठार पूर्णपणे खाली होऊन जाईल आणि त्याला पुन्हा पश्चाताप होईल, अरे मी तर धान्याचं कोठार भरलं होतं आणि ते मात्र आता पूर्णपणे संपलेलं आहे. पुण्यकर्माच्या संदर्भामध्ये सुद्धा भगवंत असेच म्हणतात की आज मी पुण्यकर्म केलं, आज मी दानकर्म केलं, आता दानकर्म केलं, आता पुढच्या वर्षी करू. म्हणजे आज केलं, आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. ऐक ना, आज उपवासात शील पालन केलं, आता पुढच्याच वर्षावासामध्ये आपण पालन करू, असं जर विचार केला तर सुख लाभणार आहे का? बिलकुल नाही आहे. म्हणजे पुण्यकर्म हे सतत केलं पाहिजे. ज्याप्रमाणे डोंगरामध्ये उत्पन्न होणारा झरा असतो, झरा डोंगरातील उत्पन्न होणारा तो झरा कसा वाहत असतो? तो सतत वाहत असतो, सतत वाहतो. तो हिवाळ्यामध्ये वाहतो, उन्हाळ्यामध्ये वाहतो, पावसाळ्यामध्ये वाहतो, सतत तो झरा वाहत असतो. परिणामतः त्याच्या द्वारा उत्पन्न होणारे जे पाणी आहे ते पाणी कधी संपत नाही.
अगदी त्या झऱ्याप्रमाणे मनुष्याने थोडे 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 पुण्यकर्म रोज आणि रोज केले पाहिजे. अनाथपिंड बघा, जेव्हा जेव्हा विहारामध्ये जात असे तेव्हा तेव्हा काही ना काही तो विहारामध्ये घेऊन जात असे. माता विशाखा जेव्हा जेव्हा विहारामध्ये जात असे तेव्हा तेव्हा विहारामध्ये काही ना काही घेऊन जात असे. म्हणजे पुण्यकर्म रोज आणि रोज केले पाहिजे. म्हणजे पुण्यकर्म म्हणजे दानच दिलं पाहिजे असं नाही आहे. दानालाच पुण्यकर्म भगवंतांनी म्हटलं असंही नाही आहे. दानाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आहे, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. म्हणजे मनुष्याला प्रेमाचे 2 शब्द जरी दिले, आपण 2 शब्द जरी बोललो, ते सुद्धा दान आहे. जर एखाद्या भुकेल्याला आपण अन्न जरी दिलं तर ते सुद्धा दान आहे. तहानल्या व्यक्तीला जर आपण पाणी दिलं ते सुद्धा दान आहे. आपल्या दारावरती एखादा पशु प्राणी आला, त्यांना जर आपण एक घास टाकला तर ते सुद्धा दानच आहे. भगवंत असे म्हणतात की गटारामध्ये असणारे किडे, त्या किड्यांना जरी तुम्ही टाकलं काही अन्न, ते सुद्धा तुमचं दानच आहे. म्हणजे अगदी पशु प्राण्याला देण्यापासून ते अरहंत सम्यक संबुद्धाला दिलेलं जे दान पुण्य असतं ते सुद्धा दानच असतं. परंतु कर्म आणि फळ हे जशाशा प्रकारचे मनुष्याचे कर्म असतात तशा तशा प्रकारचं फळ मनुष्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भोजनामध्ये आपण मात्रा जाणली पाहिजे. आळसामध्ये आळस प्रमाद जर नष्ट करायचा असेल, प्रमाद आपण शरीराचा कसा नष्ट करू शकतो, तर भोजनामध्ये आपण मात्रा जाणली पाहिजे. भोजनामध्ये मात्रा जाणणे म्हणजे काय, की योग्य प्रकारचा आहार आपण ग्रहण केला पाहिजे. जेवढं खायचं, जेवढं लागतं शरीराला तेवढं आपण खाल्लं पाहिजे. जर आपण अधिक खात असेल, अधिक जर आपण खात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रमाद उत्पन्न होतो. म्हणजे अन्न हे जसं औषध आहे, म्हणजे अन्न भूक शमवण्यासाठी जसं औषध आहे तसं अन्न हे विष सुद्धा आहे. विष, अन्न हे विष सुद्धा आहे. अधिक जर अन्न झालं असेल तर आपल्याला प्रमाद उत्पन्न होतो, आळस उत्पन्न होतो, आपण काम करू शकत नाही, परिश्रम करू शकत नाही, मेहनत करू शकत नाही. त्या भोजनाच्या द्वारा आपण अकुशल कर्म सुद्धा करत असतो. म्हणजे झोपेत राहणे, निरुत्साही राहणे, प्रमादी राहणे हे सुद्धा कुशल अकुशल कर्म आहे. आणि त्यामुळे भोजनाची मात्रा जाणली पाहिजे. म्हणजे शरीर आणि मन, म्हणजे शरीराला जर तुम्हाला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर योग्य वेळेमध्ये आपण भोजन केलं पाहिजे, योग्य प्रमाणामध्ये आपण भोजन केलं पाहिजे. भोजनाची मात्रा योग्य असली पाहिजे. वेळी अवेळी आपण भोजन कधीही केलं नाही पाहिजे. आणि त्यामुळे तर भगवंतांनी भोजनाची वेळ दिली भिक्खूंना, की तुम्ही मध्यान्हाच्या पूर्वी भोजन ग्रहण केलं पाहिजे. का? कारण तुमच्यामध्ये जो प्रमाद उत्पन्न होत असतो, जो आळस उत्पन्न होत असतो, तो आळस आणि प्रमाद तुमच्यामध्ये उत्पन्न होणार नाही. सुदर्शनची गोष्ट मी तुम्हाला सांगितली मागच्या वेळेस, राजा प्रसेनची, आहे की नाही. राजा प्रसेनला भोजन लय आवडायचं, आहे की नाही. काही काही लोकांना लय भोजन आवडते, एकदम म्हणजे सकाळी खातात, अल्पोहार म्हणून खातात, भोजन म्हणून खातात, दुपारचं खातात, संध्याकाळी पण खातात, काही काही खातच राहतात. कोणाची एक वेळची भोजनाची असते, 2 वेळची असते, 3 वेळची असते, 4 वेळची असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं भोजन अधिक केल्यामुळे आपलं शरीर आपलं स्थूल बनत असते. राजाचं शरीर स्थूल झालं, भगवंत म्हणतात की राजन बघा, एवढं तुमचं शरीर स्थूल झालेलं आहे, अशा शरीराने तुम्ही युद्ध कसं करणार आहे. जर तुम्हाला युद्ध करायचं आहे, तुम्हाला पराक्रम करायचा आहे, तर शरीर तुमचं सुदृढ असलं पाहिजे, तुमचं शरीर बलवान असलं पाहिजे. आणि त्यानंतर त्याला गाथा देतात की भोजनाची गाथा दररोज सुदर्शन म्हणत असतो. राजा हळूहळू हळूहळू आपलं भोजन कमी करते, परिणामतः शरीर हे आरोग्य संपन्न बनत असते. म्हणजे मनुष्याचं शरीर आरोग्य संपन्न असणं अत्यंत गरजेचं आहे. मन आणि शरीर या दोनही गोष्टी अत्यंत सुदृढ पाहिजे, अत्यंत बलवान पाहिजे. उत्साहपूर्वक आपल्या जीवनामध्ये जर आपण जगत असेल, आळसामध्ये, प्रमादामध्ये, कधी कधी बघा लोक 8-8 वाजेपर्यंत, 9-9 वाजेपर्यंत, 10-10 वाजेपर्यंत काही काही लोक झोपतात. म्हणजे जुने लोक बघा सकाळी सकाळी लवकर उठायचे, लवकर उठून सर्व प्रकारचे आपले कामं करायचे. म्हणजे सकाळी उठणारा व्यक्ती दिवसभरापर्यंत अत्यंत फ्रेश असतो, तो आनंदी असतो. परंतु अवेळी उठणारा मनुष्य कोणत्याही कामामध्ये प्रसन्नतेनं किंवा आनंदाने तो कार्य करू शकत नाही. आणि त्यामुळे प्रमादवश जीवन जगणे, प्रमादामध्ये राहणे, प्रमादाने अकुशल कर्म करणे, वाईट कर्म करणे, पाप कर्म करणे, भगवंत असे म्हणतात की अति भोजन करणे, प्रमादामध्ये राहणे, अशा प्रकारचा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पराभूत होत असतो, अपयशी होत असतो.
म्हणजे ज्याप्रमाणे एखादं झाड असते, ते झाड जसं पाण्याच्या लहरीने किंवा हवेने पूर्णपणे उन्मळून जात असते, अगदी तोच मनुष्य जो आळसामध्ये आहे, प्रमादामध्ये आहे, अतिभोजन करणारा आहे, तर तो मनुष्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये पराभूत होत असतो. परंतु जो मनुष्य उत्साही आहे, जो मनुष्य भोजनामध्ये मात्रा जाणतो, जो नेहमी प्रसन्न राहतो, आनंदी राहतो आणि सर्व प्रकारचे कर्म करताना अत्यंत आनंदाने तो कर्म करत असतो, तर तो मनुष्य कधी डगमगत नाही, कधी तो हालत नाही, कधी तो पराभूत सुद्धा होत नाही. कारण त्याचं शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी अत्यंत मजबूत असतात, अत्यंत परिपक्व असतात आणि त्यामुळे धम्म आचरण करत असताना आपण सातत्याने आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला आपण उत्साहामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्साहामध्ये जर आपण शरीराला ठेवत असेल तर आपल्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. भोजनाची मात्रा जाणणाऱ्या मनुष्याला, शीलाचं पालन करणाऱ्या मनुष्याला, दान पुण्य करणाऱ्या मनुष्याला, मंगलमैत्रीची भावना करणाऱ्या मनुष्याला 4 गोष्टींचा लाभ होत असतो. सदा सर्व काळ त्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. त्याला आयुष्याचं दान प्राप्त होते. चांगलं जर व्यवस्थितपणे जर आपण भोजन करत असेल, मात्रा जाणत असेल, वेळेवरती खात असेल, तर त्याला आयुष्य लाभते. पूर्वीचे लोक बघा, भगवंताच्या काळामध्ये सरासरी वयोमान 120 वर्षाचं होतं. मग त्याच्यापेक्षा अधिक लोक जगायचे. कोणी 130 वर्षापर्यंत, कोणी 40 वर्षापर्यंत. महाकाश्यप भंतेजी 150 वर्ष जीवन जगले होते. 150 वर्षांचं त्यांना आयुष्य लाभलं होतं. भगवंताला आपल्या 80 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं. 120 वर्ष माता विशाखाला आयुष्य लाभलं होतं. म्हणजे अशा प्रकारे लोकांचं आयुष्य होतं. त्यानंतर मग हळूहळू आयुष्य कमी कमी होत गेलं. आज घडीला आजच्या पिढीचं जर आयुमान तुम्ही बघितलं असेल तर 50 ते 60 वर्षाचं आयुमान आहे. 50 ते 60 वर्षाचं आयुमान आताच्या पिढीचं आहे. कारण त्यांचं आयुष्य फक्त तेवढंच राहणार. तेवढ्याच आयुष्यामध्ये त्यांना म्हातारपण, वृद्धत्व प्राप्त होणार आहे आणि ते मृत्यूला प्राप्त. कशामुळे? कारण निसर्गामध्ये होणारा जो बदल आहे, निसर्गामध्ये होणारा बदल मनुष्यामध्ये बदल घडून आणत असतो आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू मनुष्यांचा आयुमान सुद्धा कमी झाला आहे. एका ठिकाणी भगवंताने असं म्हटलं आहे, या संसारामध्ये मनुष्याचं फक्त 7 वर्षाचं आयुष्य असेल. किती? 7 वर्षाचं. 7 वर्षाच्या आयुष्यामध्ये तो संपूर्ण जीवन जगेल. त्याचा जन्म असेल, त्याचं बालपण असेल, त्याचं तारुण्य असेल, त्याचं वृद्धत्व असेल आणि त्याचा मृत्यू सुद्धा केवळ 7 वर्षाच्या आयुमानामध्ये तो आपलं जीवन जगेल. म्हणजे अशा अशा प्रकारे मनुष्याचं हळूहळू हळूहळू कमी हे आयुष्य होत असते. कशामुळे? तर त्या मनुष्य प्रमादाने, निरुत्साहाने जीवन जगल्यामुळे, त्यांचं खानपान व्यवस्थित नसल्यामुळे, राहणीमान व्यवस्थित नसल्यामुळे आणि मनुष्याला अनेक प्रकारचे आजार सुद्धा होतात. बघा, चांगलं व्यवस्थित आपल्या जीवनाची जीवनशैली जर आपली बदलली असेल तर अनेक प्रकारचे आजार सुद्धा मनुष्याला होतात. मग शुगरचा आजार असेल, बीपीचा आजार असेल, शरीर दुखण्याचा आजार असेल, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने आपलं शरीर सुद्धा ग्रस्त असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, उत्साहपूर्वक आपण धम्म आचरण करण्यासाठी सदा सर्व काळ दान पुण्य केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे आणि मनाला बलवान बनवण्यासाठी आपण सातत्याने धम्म श्रवण केला पाहिजे. आहे का? मनाचं खाद्य पण आहे ना. शरीराचं जसं खाद्य आहे तसं मनाचं खाद्य सुद्धा आहे. म्हणजे शरीराला सुदृढ बनवण्यासाठी जसं अन्न आपण ग्रहण करत असतो, अगदी मनाला बलवान बनवण्यासाठी, सुदृढ बनवण्यासाठी धम्म श्रवण करणे, धम्म आचरणामध्ये आणणे आणि धम्माला अनुकूल अशा प्रकारचं जीवन जगणे हे सुद्धा मनुष्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं कर्म आहे. आणि त्यामुळे अरहंत अवस्थेमध्ये म्हणजे ही जी 9 बंधन आहे, हे 9 बंधन उत्साहपूर्वक त्या ठिकाणी ते आचरण करत असतात. 10वं बंधन आहे अविद्या. तर हे अविद्या जे बंधन आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. हे अविद्या बंधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ते प्रत्युत्य समुत्पाद सिद्धांतामध्ये भगवंताने सांगितलेला आहे. तर विषय मोठा असल्या कारणाने तो विषय आज होणार नाही. तर उद्या आपण प्रत्युत्य समुत्पाद सिद्धांत, उद्या म्हणजे संडे आहे नाही का? उद्या तर संडे आहे. उद्या चोखा मेळाला शिबिर आहे. ज्यांना ज्यांना जमेल तर आपण तिथे त्या शिबिरासाठी सुद्धा येऊ शकता. आणि वेळ जर मिळाला समजा तर मग संध्याकाळची संस्कार आपला होईल, असं काही विषय नाही. तिकडून जर मी
वेळेवरती जर आलो तर समजा होईल, पण जे कोणी तिकडे येणार नाही समजा तर त्यांनी विहारामध्ये यायचं, वंदना घ्यायच्या. कारण वर्षावासाच्या कालावधीमध्ये खंड नाही पडला पाहिजे. कारण जे काही कुशल कर्म करतो आपण, पुण्यकर्म करतो, ते पुण्यकर्मामध्ये सातत्य आपलं असलं पाहिजे. जे लोक तिकडे चोखामेळ्याला येतील, कारण दिवसभर शिबिर राहणार आहे, वेळ जर भेटला तर मी येईल, संख्या जर असेल तर सांगेल. कारण प्रत्यत्य समत्वाद सिद्धांत भगवंत असे म्हणतात, जो प्रत्यत्य समत्वाद सिद्धांताला समजून घेतो तो धम्माला समजून घेतो. ज्याला प्रत्यत्य समत्वाद सिद्धांत समजला नाही तो धम्माला कधी समजून घेत नाही. आनंद म्हणते भगवंताला, म्हणतो भगवान मला तर हे सहज समजलं, मला हे सहज समजलं. तर भगवंत असे आनंदा असं नको म्हणू, असं तू म्हणू नको. कारण प्रत्यत्य समत्वाद सिद्धांत हा धम्मातील गंभीर असा भाग आहे, हा सहजासहजी मनुष्याला समजण्यासारखा नाही आहे. आणि त्यामुळे माझ्या ज्ञानाला अनुसरून मला जसं सांगता येईल तशा पद्धतीने उद्याच्या भागामध्ये मी तुम्हाला अविद्या अर्थात प्रत्यत्य समत्वाद सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न करेल. आजच्या मंगलमय प्रसंगी आजचे धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.